असतील मला अंमली पदार्थ केस मध्ये अटक झालेला हा तुमचाच नातू आहे का असं विचारतायत लोक. काय उत्तर देऊ मी? सांगा ना की तो माझा नातू नाहीये म्हणून सांगू टाका. तसंही आपल्या अनुशी संबंध तोडलाच आहे तुम्ही. मग आता प्रथमशी कसा काय संबंध असणार आहे तुमचा? सांगा, करा फोन आणि सांगून टाका ना. बघा, तुला समजत कसं नाहीये? या सगळ्या परिस्थितीला तुझी मुलगी आणि तो तिचा थटलास नवरा हे दोघच जबाबदार आहेत. हो का? आणि आपलं काय? आपलं काहीच कर्तव्य नाही. आपण कोण आहोत त्यांचे? अहो, अनुचे आई बाबा आहोत ना आपण. आपण काय करायचं? हातावर हात ठेवून बसून राहायचं? जे होईल ते बघत राहायचं? हे बघ शुभदा, आपल्या अनुने गरीब माणसाशी जरी लग्न केलं असतं ना तरी मी तिला मदत केली असती, अगदी पदोपदी मदत केली असती. पण तिने काय केलं? त्या थर्ड क्लास माणसाशी लग्न केलं. पावलं पावली त्याच्या चुका पाठीशी घालत राहिली, त्याला समर्थन देत राहिली. आणि असल्या पोरीला मी मदत करणार नाही. समजलं? आई, तू बाबा जे काही बोलले ना त्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. मी आहे ना. ते बघ, आपण ताईला हवी ती मदत करू. आपल्याला जसं झेपेल तशी तिला मदत करू आपण. आणि मला खात्री, आता जो काही रिपोर्ट येईल ना प्रथमचा, तो रिपोर्ट निगेटिव्हच असेल. आणि पॉझिटिव्ह आलं तर काय? नाही, असं होऊच शकतं. संगतीचा परिणाम फार वाईट. आणि आणि आपला प्रथम चुकूच शकतो ना संगतीमुळे. आणि जर का तसं झालं असेल तर तर त्याला सुधारगृहात टाकणार. आणि सगळा दोष आपल्या बिचाऱ्या अनुताईवर येणार. आणि मग अविनाश अनुताईचा हात धरून असं घराबाहेर काढणार. गप्पा बस दिव्या, गप्पा बसा. असं काहीही होणार नाहीये. आणि त्याचे रिपोर्ट निगेटिव्हच येणार आहेत. कळलंय? अवी, 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 कसं आहे माझा नातू? सांग ना, कसं आहे रे? दादा, आणि रिपोर्ट्स नाही आलेत अजून. नाही आले? मग तुम्ही दोघे इथे का आलात? अरे थांबायचं ना तिकडे. तुझं एक ठीक आहे रे, तू लांब कामासाठी गेला होतास, थकला असशील म्हणून आराम करायला आलास. पण हिला थांबायला काय झालं होतं? नाही नाही आई, आम्ही येणारच नव्हतो. ते तर राजन दादांनी जबरदस्ती केली. म्हणाले जा जाऊन फ्रेश व्हा. आणि फ्रेश फ्रेश व्हा. एक दिवस नसती फ्रेश झालीस ते का बिघडलं असतं? तिकडे माझं सोन्यासारखं ना, तू पोलीस स्टेशन मध्ये काल बसतो आणि तुला फ्रेश व्हायचं होतं. त्याच्या काळजीनं माझ्या डोळ्याला डोळा नाही रात्रभर. नको नको ते विचार येतात माझ्या मनात. काय खाल्लं असेल, कोणी त्याला खायला दिलं की नाही, की असाच आहे बिचारा. नको नको ते विचार, माझं डोकं नुसतं सुन्न होत. आई, अगं बास झालं. अगं दमलेत दोघं, ते रात्रभर तिकडे होते. बघ जरा एकदा त्यांच्या दोघांकडे. कधीही सूर कशी होतेस ग तू? आणि म्हणतायत ना ते की राजन दादा तिकडे आहे, मग काय प्रॉब्लेम आहे? कशाला उगाच एवढं करतेस ग? बघा दादा, प्रथम कसं आहे? कसा का असे ना, काय फरक पडतो? डोक्याला ताप करून ठेवलाय त्या पोराने. वाटेल ते बोलू नकोस माझ्या नातवाला. का नको बोलू? अरे त्याची काही चूक नाहीये. तो मित्रांबरोबर पार्टीला गेला होता. त्याला काय माहित पुढे असं घडणार आहे ते. आई, अगं आता तरी त्याला पाठीशी घालणं थांबव.
सॉरी दादा, म्हणजे मला माहिती आहे की ही वेळ नाहीये ते बोलण्याची, पण तुझ्यामुळे आणि आईमुळे तो जास्त डोक्यावर बसला आणि त्याचेच परिणाम आहेत.